श्री गणेशाय नमः. हे ओंकार रूपा पशुपती, हे भवानी वरा दक्षिणामूर्ती, ब्रह्मांडात जितुक्या विभूती तितुके तुझी रूपे देखा. तुझे रूप जे निराकार, जेणे हे व्यापक चराचर, जे सर्वस्वी आधार, अविद्या माया प्रकृतीला, ते स्वरूप जाणावया अशक्य आहे देवराया, म्हणून तू करण्या दया सगुण रूपे धरलीस. जैसे ज्याला वाटत तैसे तो तुला भाग देत, नामामुळे तुझ प्रत भिन्नत्व येना कधीही. शैव तुला शिव म्हणती, ब्रह्म बोलती वेदांती, रामानुजांचा सीतापती, वैष्णवांचा विष्णू तू. उपासनेप्रमाणे नावे मिळाली तुझ कारणे, परी तू अभिन्नपणे सर्वा ठाईच गवससी. तू सोमनाथ विश्वेश्वर, हिमकेदार ओंकार, क्षिप्रा तटाकी साचार, महाकाल तूच की. नागनाथ वैजनाथ, घृष्णेश्वर वेरुळात, त्र्यंबक तुला म्हणतात गोदावरीच्या तटाकी. तू भीमाशंकर मल्लिकार्जुन रामेश्वर, तू गोकर्ण रूपी शंकर, तू महादेव शिंगणापुरी. त्या अवघ्यान कारण असो माझे साष्टांग नमन, माझ्या त्रितापांचे हरण शीघ्र करी दीनबंधू. देवा तुम्ही कुबेराला क्षणात गणपती केला, मग माझ्याविषयी का हो पडला प्रश्न तुम्हासी. गिरिजापते बाळकृष्णाच्या सदनासी, समर्थ आले दुसरे वर्षी त्या बाळापुरासी, दासनवनी कारणे. सुकलाल बाळकृष्ण या बाळापुराला गुण, निस्सिम भक्त होते दोन, त्यांची सरी नाही कोणा. यावेळी बरोबर होते पाटील भास्कर, बाळाभाऊ पितांबर, गणू जगदेव दिंडोकार. उत्सव दासनवमीचा सांग झाला तेथसाचा, दैवयोग भास्कराचा तेथेच आला ओढवून. एक कुत्रे पिसाळलेले भास्करा येऊन चावले, तेने लोक इतर भ्याले, म्हणती आता हा पिसाळेल. उपाय अवघे व्यावहारिक भास्करासी केले देख, कोणी म्हणती निशंक डॉक्टर झाडा बोलावली. भास्कर म्हणे ते अवसरी, वैद्याची ना जरूर खरी, माझा डॉक्टर आसनावरी बैसला आहे गजानन. त्याचकडे मजला न्यावे, वृत्त अवघे कळवावे, ते सांगतील ते ऐकावे, आपल्या ऐका करू नका. गजाननांचे समोर आणिला पाटील भास्कर, बाळाभाऊने समाचार अवघा समर्थांच श्रुत केला. तो अवघा ऐकून महाराज बदले हसून, हत्या वैर आणि ऋण हे कोणासी चुकेना. सुकलालच्या गायी ठाई द्वाडपणा जो होता पाही, तो या भास्करे लवलाही शेगावी दौडीला. ते तिचे द्वाडपण कुत्री येथे झाले जाण, तेच जावले येऊन या पाटील भास्कराला. तिचा हरण्या द्वाडपणा म्हशी याने केली प्रार्थना, इचे दूध प्यावया जाण ऐसा भास्कर मतलबी. दूध पिता वाटले गोड, आता करे चालले जड, नको ठेवूस पडदा आड, वाचवू का मी सांगू तुला. हे कुत्रे निमित्त झाले, तुझे आयुष्य मुळीच सरले, आता पाहिजे प्रयाण केले तू या सोडून मृत्यू लोका. जरी इच्छा असली मनी वाचण्याची तुझ लागुनी, तरी तुझे मी यापासून रक्षण वेड्या करीन. परिती होईल उसनवारी, जन्म मृत्यूची बाळा खरी, या अशाश्वताच्या बाजारी देणे घेणे चालत. बोल आता झडकर काय तुझा विचार, ऐसे कधी नाही येणार पर्वणी ती जाणू तुला. भास्कर बोले त्यावरी, मी अजाण सर्वतोपरी, जे असेल अंतरी आपुल्या तेच करावे. लेकुराचे अवघे हित माता एक ते जाणत, ऐसे एका अभंगात श्री तुकोबा बोलले. मी आपले लेकरू म्हणून विनंती कशास करू, तो अवघ्या ज्ञानाचा सागर, अवघे काही कळते तुला. ऐसे एकदा भाषण संतोषले गजानन, खऱ्या प्रती समाधान खरे बोलता होत असे. कोणी म्हणाले गुरुराया भास्करासी वाचवा सदया, या कुत्र्यापासून या तो आपला भक्त असे. महाराज म्हणती त्या कारण, हेच तुझे अज्ञान, अरे वेड्या जन्म मरण हीच मुळी भ्रांती असे. जन्मेन कोणी मरेन कोणी, हे जाणावया लागुनी, परमार्थाचा उपाय जाणी. शास्त्र कार्य कथन केला त्याचा उपयोग करावा, मोह समूळ सोडावा, प्रारब्ध भोग भोगावा, निमुटपणे हेच बरे. संचित प्रारब्ध क्रियमान हे भोगल्या वाचून, याबद्ध जीवा लागून सुटका होणे मुळीच नसे. पूर्वजन्मी जे करावे ते या जन्मी भोगावे, आणि ते भोगण्यासाठी यावे, जन्मा हा सिद्धांत असे. या जन्मी जे करावे ते पुढच्या जन्मास उरवावे, असे किती सांग घ्यावे फेरे जन्म मृत्यूचे. पूर्वजन्मीचे उर्वरित भास्कराचे न उरले सत्य, तो अवघ्या पुन्हा झाला मुक्त, मोक्षास जाया कारणे. म्हणून आग्रह करू नका, मार्ग त्याचा अडवू नका, काय भास्करासारखा भक्त राणा जन्मी पुन्हा. पूर्वजन्माचे याचे वैरी कुत्रे होते निर्धारी, म्हणून ते या बाळापुरी चावते झाले भास्करास. त्याने अवघ्या आपुला डाव येथे साधिला, तैसा जरी शेष उरला द्वेषमणी भास्कराच्या, तरी तो त्याचा द्वेष कारण पुढील जन्मास कारण होईल भास्करास, दावा आपुला उगवाव्या. म्हणून पूर्वजन्मीचे वैर सरले, या आता न काही शेष उरले, भास्करा कारण भले, अवघ्या उपाधी निरसल्या. आता मी इतकेच करीतो, 2 महिने वाचवितो, याला न पिसाळू देतो श्वानविषापासून. तेन मी जरी केले, हा जन्मासे येईल पुन्हा परी, 2 महिने भूमीवरी उरले आयुष्य भोगावया. ऐसे ज्ञान ऐकिले ते कित्येकास नाही पटले, मात्र बाळाभाऊ आनंदले त्या बोधाते ऐकुनी. भास्करा तू धन्य धन्य, संत सेवा केलीस पूर्ण, चुकले तुझे जन्म मरण, काय योग्यता वाणू तुझी. ऐसा प्रकार झाल्यावरी मंडळी आली शेगाव नगरी. भास्कर बोले मधुरोत्तरी, महाराजांच्या भक्तगणा, बाळापूरची हकीकत सांगी प्रत्येकाला इत्यंभूत, माझी विनंती जोडून हात, हीच तुम्हा भास्कर म्हणे. महाराज लादले शेगावा, याचा विचार करावा, या कीर्तीचा अमूल्य ठेवा, सांभाळा स्मारक करून. त्यांना स्मारकाची जरूर नाही, ते पुढीलांसाठी पाही, ते स्मारक साक्षी देई त्यांच्या अमोल साधुत्वाची. पहा आळंदीस ज्ञानेश्वर समर्थ सज्जन गडावर, पवित्र केले देहू नगर त्या तुकोबारायाने.
त्यांची स्मारके त्या त्या ठाया ठेविली भव्य करुणिया, तोच पथ अनुसराया तुम्ही झटावे मनापुन. ऐसे प्रत्येका सांगत भास्कर राहिला निवांत, परी त्याच्या मनात ऐसे आले एकदा. हे मला हो हो म्हणती माझी ऐकून विनंती, परी शंका येते चित्ती, हो म्हणण्याची यांची मला. त्याने एकदा ऐसे केले अवघ्या लोकास मिळविले, एका ठाई मठात भले महाराजांच्या अपरोक्ष. व्यंकटलाल पाटील हरी मारुती चंद्रबाण कारभारी, जो खंडूजीच्या दुकानावरी होता कारभार करीत. श्रीपतराव वावीकर, ताराचंद साहूकर, अनेक मंडळी होती इतर, नावे कुठवर सांगावी. मिळवून या त्या लोकांना भास्करे पदर पसरला, माझा आता संबंध उरला 2 महिनेच तुमच्याशी. माझ्या मनी 80 आस, समर्थांचे स्मारक खास, भव्य व्हावे वराढास. या शेगावा माझारी तुम्ही हे करीतो म्हणा, तेने आनंद माझ्या मना, होऊन सुखे करीन गमना. मी वैकुंठा कारणे संत सेवा कधीही, अनाठाही जाणार नाही. इच्छा जयाची ज्या ज्या होई, ती ती संत पुरविती. स्मारक ऐसे करावे अवघ्यांनीच वाखाणावे, पाहून त्या डोलावे प्रत्येकाने आपुला मनी. ऐसेच स्मारक करण्याची शपथ वाहा समर्थांची, ही विनंती अखेरची माझी ती मान्य करा. ते अवघ्यांनी कबूल केले, भास्कराचे स्थिरावले, या योग्य ते चित्त भले, रुखरुख मनाची संपली. उत्तरोत्तर आनंद वृत्ती भास्कराची वाढत होती, जैसी लेकुरे आनंदती पुढील सणाच्या आशेने. माघ त्रयोदशीस महाराज बदले भास्करास, चाल त्र्यंबकेश्वरास जाऊ आपण शिवरात्रीला. तो त्र्यंबक राजा कर्पूर गौरव भव भवांतक भवानीवर, जो आहे झाला स्थिर श्री गोदावरीच्या तटाते. ते ज्योतिर्लिंग मनोहर करी पातकांचा संहार, नको करूस आता उशीर जाऊ गंगा स्नानाला. भास्करा त्या त्र्यंबकेश्वरी पहाड एक ब्रह्मगिरी, जेथे औषधी नानाबरी भवसाल असती उगवलेल्या. त्या ब्रह्मगिरीवर स्थित आहेत पहा गहिनीनाथ, ज्यांना आहेत अवगत गुणधर्म औषधींचे. वेड्या कुत्र्याच्या विषावरी तेथे औषधी आहे परी, तीच उपयोग सत्वरी करून पाहू ये धवा. भास्कर म्हणे गुरुनाथा, आता औषधी कशा करता, तुमची आहे आगाध सत्ता औषधीहून आगळी. आपल्या कृपेने भले विष बाळापुरीच निमाले, आयुष्याचे आहेत उरले 2 महिनेचा आता की. म्हणून माझे वाटे मज प्रती, शेगावीच राहू गुरुमूर्ती, त्र्यंबकेश्वर आम्हा प्रती तुम्हीच आहात साक्षात. गोदावरी तुमचे चरण येथेच मी करी स्नान, अन्य तीर्थांचे प्रयोजन मला ना आता राहिले. ऐसी ऐकता त्याची वाणी, समर्थ बदले हासुनी, हे जरी खरे जाणे तरी तीर्थ महिमा मानावा. चाल नको करू उशीर, पाहू तो त्र्यंबकेश्वर, बाळाभाऊ पितांबर यासे हे बरोबरी. मग ती मंडळी निघाली शेगावहून भली, शिवरात्रीस येती झाले त्र्यंबकेश्वरा कारणे. कुशावरती केले स्नान, घेतले हराचे दर्शन, गंगाद्वारा जाऊन पूजन केले गौतमीचे. वंदली माय निलांबिका, देवी गहिनी निवृत्तीनाथ देखा, तेथून आले नाशिका गोपाळदासास भेटावया. हा गोपाळदास महंत काळ्या रामाच्या मंदिरात धुनी लावून द्वारात पंचवटीच्या बसलासे. राम मंदिरासमोर एक पिंपळाचा होता पार, शिष्यांसह साधूवर तेथे जाऊन बैसले. गोपाळदासाचा आनंद झाला, बोलले जवळच्या मंडळीला, आज माझा बंधू आला वराडातून गजानन. जाग्या त्यांचे दर्शन अनन्य भावे करून माझी ही भेट म्हणून नारळ साखर त्यासी द्या. हा हार घाला कंठात, तो मी एक साक्षात, देह भिन्न म्हणून द्वैत आम्हा उभेती मानू नका. शिष्यांनी तैसेच केले, दर्शन घ्याया अवघे आले, कंठा माझी घातिले, दिलेला पुष्पहार आला. नारळ आणि खडीसाखर ठेविली स्वामींसमोर, ती पाहून गुरुवर ऐसे बोलले भास्कराला, हा प्रसाद अवघ्यास वाटी परीन होऊ देई दाटी, माझ्या बंधूची झाली भेटी आज या पंचवटीत. माझे येथील काम झाले, आता नाशकाचे राहिले, म्हणून पाहिजे तेथे गेले धुमाळ वकिलाच्या घरा. महाराज आले नाशकात, लोक दर्शना जमले बहुत, बारीक सारीक गोष्टी अमित तेथे असता झाल्या. त्या अवघ्या सांगता विस्तार होईल उगीच ग्रंथा, म्हणून देतो संक्षेप आता त्यांची क्षमा करा. तेथे राहून काही दिवस महाराज आले शेगावास, तो अडगावी नेण्यास झामसिंग पाठला. त्याने आग्रह केला फार, समर्थे दिले उत्तर, रामनवमी झाल्यावर येऊ आम्ही अडगावा. आता तू जावे परत, उगान पडे आग्रहात, झामसिंग मुळेच भक्त निसिम होता समर्थांचा. तो आला तैसा परत गेला आपुला त्या आडगावाला, पुन्हा श्रोते येता झाला रामनवमीस शेगावी. उत्सव करून शेगावात समर्थांना शिष्यांसहित आला घेऊन आडगावात हनुमान जयंती कारणे. आडगावी असता समर्थ स्वारी चमत्कार झाले नानापरी, एके दिवशी 2 प्रहरी भास्कर लोळविला फुपाटात. छातीवर बैसुनी भास्करा केले ताडन, लोक पाहती दुरून, परी जवळी कोणी जाईन. बाळाभाऊ जवळ होता, तो म्हणाला सद्गुरुनाथा, भास्करासी सोडा आता, बेजार झाला उन्हाने. तै म्हणाला भास्कर, बाळाभाऊन जोडा कर, माझा हा साक्षात ईश्वर, काय करील ते करू दे. लोकांसी वाटे ती चापट्या दिल्या, मला होता तो बुलबुल्या, अनुभवाच्या गोष्टी भल्या अनुभवच जाणती. पुढे घेऊन भास्करासी महाराज आले विराडासी, त्या आडगाव ग्रामासी उतरलेल्या ठिकाणास. बाळाभाऊच बोलले, अवघे आता 2 उरले, भास्करचे दिवस भले, पंचमीला जाईल तू. आज मी जे केले कृत्य ताडनाचे रानात, ते का हे तुझ प्रत आले असेल कळूनी. तुझला या भास्करांनी मारविले होते छत्रीने, शेगावी माझ्या करांनी, ते आहे का ध्यानात. ते क्रियामान नासावाया, त्यास मी मारिले येठाया, ह्या एकाच गोष्टी वाचून या, अन्य नव्हता हेत काही. उत्सव पूर्ण झाल्यावर त्या आडगावीचा साचार, काय घडला प्रकार
निराकार तो आता परियेसा. उत्सवाचा काला झाला, वद्य पंचमी दिवस आला, एक प्रहर दिवसाला. समर्थ म्हणती भास्करासी, भास्करा तुझे प्रयाण आज दिवशी आहे जाण, पद्मासन घालून पूर्वाभिमुख बैसावे. चित्त अवघे स्थिर करी, चित्ती साठवावा हरी, वेळ आली जवळ खरी, आता सावध असावे. इतर जनाकारण म्हणू लागले करा भजन, विठ्ठल विठ्ठल नारायण ऐसे उच्च स्वराने. हा तुमचा बंधू भला जातो आज वैकुंठाला, त्याच्या करा पूजनाला माळबुका वाहून. भास्करे घातले पद्मासन, नासागरी दृष्टी ठेवून, वृत्ती अवघ्या केल्या लीन, अंतर्मुख होऊन या. भक्त भास्करा पूजिती, माळाबुका वाहती, ते कौतुक पाहती समर्थ दूर बसून. भजन झाले प्रहर, माध्यमीच आला दिनकर, महाराजांनी हर हर शब्द केला मोठ्याने. त्यासरसा प्राण गेला भास्कराचा वैकुंठाला, संतांनी हाती धरले ज्याला, तो पाहुणा हरीचा. लोक पुस्ती महाराजाचं, कोठे करणे समाधीचं, या भास्कराच्या शरीराचं कोठे न्यावे ठेवाव्या. समर्थ अवघ्याचं सांगती, द्वारकेश्वर जो पशुपती, ज्याच्या सन्निध आहे सती, तेथे ठेवा भास्कराला. ऐसी आज्ञा होता क्षणी, विमान बांधिले लोकांनी, केळीचे खांब लावणी, चहू बाजूस विबुध हो. आत ठेविले कलेवर, पुढे भजनाचा होय गजर, मिरविता आणला भास्कर द्वारकेश्वराची या पाशी. सांगविधी समाधीचा, ते ठाई झाला साचा, लोक म्हणती महाराजांचा परमभक्त गेला हो. दुसऱ्या दिवसापासून समाधीच्या सन्निध जाणं, होऊ लागले अन्नदान गोरगरिबांकारणी. स्थान द्वारकेश्वराचे, आडगावच्या सन्निध साचे, अंतरे एक मैलाचे, गावापासून उत्तरेस. जागा द्वारकेश्वराची परमरमणीय होती साची, झाडी चिंच वृक्षांची होती विशेषते ठाया. निंब अश्वत्थ मांदार आम्रवट औदुंबर ऐसे वृक्ष होते इतर, शिवाय काही फुलझाडे. आडगाव अकोलीच्या मध्यंतरी हे ठिकाण निर्धारी, तेथे समाधी दिलेली खरी समर्थांनी भास्कराला. 10 दिवस अन्नदान झाले याचे वर्णन तुम्ही नुकतेच केले श्रवण, संत भंडारा नाव ज्याचे. चिंच वृक्षांच्या सावलीत जेवाया बसे पंगत, तई कावळे अतोनाथ त्रास देऊ लागले. कावकाव ऐसे करीती, द्रोणपात्रीचे उचलून नेती, मलोत्सर्ग तोही करीती जेवणाऱ्यांच्या अंगावर. त्या योगे लोक त्रासले, कावळाचा हाकू लागले, भिल्लांनी ते तयार केले, तिरकमटे त्या मारावया. तई बोलले गजानन अवघ्या लोकांना लागून, नका मारू त्या कारण, अपराध त्यांचा काही नसे. या भंडाऱ्यात येण्याचा हेतू इतकाच आहे त्यांचा, प्रसाद आपणा भास्कराचा इतरांपरीच मिळावा. काकी भास्कर वैकुंठी गेला साचार, हा पितृलोकावर नाही मुळीच राहिला. 10 दिवस पर्यंत प्राण अंतरिक्षात राहे परिभ्रमण करीत, सपिंडी होता जाय पुढे. त्या 11व्या दिवशी बळी देती कावळ्याशी, काक जेव्हा स्पर्शेल त्याची तेव्हाच प्राण जातो पुढे. त्या बलिदानाचे कारण भास्करा नुरले साचे, म्हणून या कावळ्यांचे पित्त गेले खवळून. आत्मा या भास्कराचा मुळीच मुक्त झाला साचा, तो पाहुणा वैकुंठीचा झाला आहे ये धवा. या सोमसूर्य लोकांचे कारण त्यासी नुरले साचे, म्हणून पिंडदानाचे नुरले पहा प्रयोजन. जयाला ना येसी गती, त्याच्यासाठी पिंड देती, कावळ्याची वाट पाहती पिंड ठेवून कलशावर. म्हणून कावळे रागावले, त्यांनी हे जाणितले, भास्कराने गमन केले एकदम वैकुंठ लोकाला. म्हणून आम्हा प्रसाद त्यांचा मिळू द्या या भंडाऱ्याचा, ऐसा विचार कावळ्यांचा दिसतो या कृतीने. तुम्ही त्यास मारू नका, मीच तया सांगतो देखा, अहो जीवांनो माझे ऐका, गोष्ट आता सांगतो जी. तुम्ही उद्यापासून वर्ज करा हे ठिकाण, नातरी भास्करा लागून येईल माझ्या कमीपणा. आज प्रसाद घेऊन तुम्ही तृप्त व्हा अवघी जण, मात्र उद्यापासून या स्थळासी येऊ नका. ऐसे महाराज बोलले, ते भाविकांशी अवघे पटले, परी कुस्तीत जे का बसले होते त्या मंडळीत. ते एकमेकां लागून म्हणते झाले हासुनी, ही गजानने केली वाणी, अस्थानी की निरर्थक. पक्षी कुठे का वागतात, मानवाच्या आज्ञेत पाहू याची प्रचित उद्या मुद्दाम येऊ नये. हे वेडे काही बोलती, भाविका नादी लाविती, आपले स्तोम माजविती, संतत्वाचे निरर्थक. अहो साजेल ते बोलावे, जे का पचेल तेच खावे, उसनेन कधी आणावे अवसान ते अंगात. दुसऱ्या दिवशी ते कुस्तीत मुद्दाम पहाया आले तेथ, तो एकही न दृष्टीपथ पडला त्यांच्या कावळा. मग मात्र चकित झाले, समर्थांशी शरण आले, 12 वर्ष तेथ बले, कावळे न आले श्रोते. 14 दिवस झाल्यावरी गजानन फिरले माघारी, येथे झाले शेगाव नगरी आपल्या उर्वरित शिष्यांसह. श्रोते, त्या शेगावात एक गोष्ट घडली अघटित, ती एका सावचित्त सांगतो मी येधवा. होते साल दुष्काळाचे, म्हणून एका विहिरीचे काम चालले खोदण्याचे, सुरुंगाते लावून. विहीर 2 पुरुषांवर गेली खोल साचार, खडक काळा लागला थोर, गती खुंटली पहारीची. म्हणून भोके करून आत दारू ठासून, सुरुंगाच्या साह्य करून काम फोडण्याचे सुरू झाले. सारे बाजूस भोके चार केली पहारीने तयार, दारू ठासली अखेर आत दोऱ्या घालून. एरंड पुंगळ्या पेटवून सोडल्या 4 दोऱ्यांतून, तो मधीच बैसल्या अडकून दोऱ्यांची या गाठीवरी. पुंगळे खाली जाईना, दारूस विस्तव लागेना, पाणी दम धरीना, आले जवळी सुरुंगाच्या. तै कामावरचा मिस्त्री विचार करी अंतरी, सुरुंगास लागल्या वारी, सुरुंग वाया जाईल की.
म्हणून या गणूजवऱ्याला मिस्त्री तो बोलला, तू उतरून विहिरीला पुंगळ्या थोड्या सरकिव आणि तो येई लवकर वरी. पुंगळ्या जाते तो वरी, बाराची अशी जाई म्हणजे काम होईल. त्या पुंगळ्या सरकवण्यासी कोणी न तुझे जावयासी. म्हणून या गणूजवऱ्यासी मिस्त्रीने दटावले. काय करीतो विचारा, दारिद्र्य होते ज्याच्या पदरा, त्याच्यावरी चाले जोरा, यज्ञाचा बळी बोकण्याचा. या गणूजवऱ्याची निष्ठा समर्थांवरी साची, आज्ञा होता मिस्त्रीची. गणू आत उतरला. एक पुंगळी सरकवली, ती तात्काळ तळा गेली. दारूप्रती जाऊन भिडली, गणू आत सापडला. दुसरीचा जो हा घाली हात पुंगळी सरकवण्याप्रत, तो पहिला सुरुंग उडाला सत्य. मग काय विचारिता. गणू म्हणे विहिरीतून समर्था ये धावून, माझे आता रक्षण तुझ्या विण कोण करी. विहिरी माझी धुराचा डोंब झाला होता साचा, दुसरा सुरुंग पेटण्याचा अवधी उरला थोडका. तो गणू जवऱ्या भली कपार हाती लागली, त्या कपारीत बैसली स्वारी गणू जवऱ्याची. एका मागून एकाने पेट घेतला सुरुंगानी, उडाले सुरुंग ऐसे तिन्ही, दगड अपार निघाले. छिन्न भिन्न शरीर झाले असेल साचार, डोकावून पाहती नारी नर आत गणू जवऱ्याला. तो कोठे दिसेना, जनांच्या नाना कल्पना, दगडाप्रमाणे गणू जाणा उडाला असेल बाहेर. त्याचे आसमंत भागात कोठेतरी असेल प्रेत, पडलेले त्या शोधण्याप्रत माणूस कोणी पाठवा. मिस्त्रीचा शब्द ऐकला, आतून गणू बोलला, अहो मिस्त्री नाही मेला, गणू आहे विहिरीत. गजाननाच्या कृपेने मी वाचलो या ठिकाणी, बसलो आहे दडोनी, या पहा कपारीत. परी कपारीच्या तोंडाला धोंडा एक मोठा पडला, त्यामुळे बाहेर मला येता येत नाही की. गणूचे शब्द ऐकले लोक अवघे आनंदले, लोक खाली उतरले, तो धोंडा काढावया. 10-5 जणांनी धोंडा सरकविला पहारेंनी, गणूस बाहेर काढून घेऊन आले वरती. त्या वरती येताच गावात गणू गेला पळत पळत समर्थांच्या मठात, दर्शन त्यांचे घ्यावया. गणू दर्शना येता क्षणी बोलले त्या कैवल्यदानी, गण्या कपारीत बैसोनी किती धोंडे उडविलेस, त्यात मोठा धोंडा तुला रक्षणाचे येऊन बेसला कपारीच्या तोंडाला, म्हणून तू वाचलास. पुन्हा ना ऐसे साहस करी, पुंगळीवरून सुटल्या परी मध्येच तिला जाऊन करी, कशाही प्रसंगी धरू नये. जा तुझे गंडांतर, आज निमाले साचार, गणू प्रति पहाया इतर, लोक आले गावचे. गणू म्हणे सद्गुरुनाथा, सुरुंग चारी पेटतात, तूच मला देऊन हाता कपारीत बैसविले. म्हणून मी वाचलो, तुझे पाय पहाया आलो, नातरी असतो मेलो, विहिरी माझी गुरुराया. ऐसे गजानन कृपेचे महिमान आहे थोर साचे, ते साकल्य वर्णण्याचे मसी नाही सामर्थ्य. श्री दासगणू विरचिते हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ, आलादा व भाविकांप्रत हेची इच्छी दासगणू. शुभम भवतु. श्री हरिहरार्पणमस्तु. इति एकादशोऽध्यायः समाप्तः. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय.